पाणीमधले अतिशय चांगला प्रतिसाद तरुण वर्गांकडून विशेषतः मिळतो आहे। कारण तरुणांच्या लक्षात आलं की 20 वर्षामध्ये आपली फक्त वापर केला जातो आहे। एक पिढी गेली एवढी संधी त्यांना दिली। जे 1 वर्षाचा मुलगा होता त्यांनी आमदार झाल्यावर आज 20 वर्षाचा त्याला मुलगा झाला आहे म्हणला तर चुकीचं होणार नाही। एवढं काळ त्याला दिला असतानासुद्धा ज्या पद्धतीने डेव्हलपमेंट करायला पाहिजे होती ती केलेली नाही आहे। ह्याचे सगळेजण आपण साक्षीदार आहोत। आणि आपण युवकांना तर लक्षात आलं आहे की फक्त आपला वापर होतो आहे, त्यामुळे युवकांनी ठरवलेलं आहे सगळ्याच भागातल्या विशेषतः पाणीवास भागाच्या लोकांनीचा मी मनापासून आभारी आहे। मला खरं तर अपेक्षितसुद्धा नव्हतं, पण त्याच्यापेक्षा जास्त चांगला प्रतिसाद तुम्ही सगळ्यांनी दिला आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवला आहे। एकेकाळी सोलापूरला सोन्याचा धूर निघत होता एवढंच फक्त आपण म्हणत होतो, पण मी युवकांना एवढंच आवाहन करेन जर खरंच सोन्याचा धूर काढायचा असेल तर पहिल्यांदा आपल्याला पेटून उठावं लागणार आहे। म्हणून आज महाविकास आघाडीचं हातामध्ये मशाल धरून आणि ती मशाल पेटवून पहिल्यांदा पेटवा आणि तुतारी वाजवा, ही रणशिंग फुका। रणशिंग फुकताना कुठलंही युद्ध सुरू होण्यापूर्वी आपल्याला माहिती आहे की तुतारी वाजवून रणशिंग फुकलं जायचं, तशी आता रणशिंग फुकण्याची ही गरज आहे। आणि ह्या माध्यमातून आपण पेटल्याशिवाय धूर येणार नाही, कारण आपल्याला माहिती आहे काही पेटल्याशिवाय धूर हा कुठंच निघत नाही। म्हणून आता युवकांनी प्रत्येक पेटून उठलं पाहिजे आणि दाखवून दिलं पाहिजे की आम्ही प्रत्येक वेळी फसत आलो, आता फसणार नाही। यावेळेस आम्ही बदल हा घडवून आणणार आहे, हे युवकांनी ठरवलेलं आहे। मी निश्चित त्यांच्या भावनेचा कदर करतो, त्यांनी दिलेल्या मताशी प्रामाणिक राहतो असं अभिवचन मी मारुतीरायाच्या समोर सगळ्यांना देतो। आणि माझ्या हातून जे आमदाराला अधिकार आहेत एकदा तुम्ही संधी देऊन बघा, त्यांना 20-20 वर्ष संधी दिली आहे। मी फक्त मला एकदा देऊन दाखवा, मी काय करू शकतो हे सुद्धा दाखवून देतो। जर मी त्याच्यात कमी पडलो तर मी तुम्हाला तोंडसुद्धा दाखवणार नाही। केलेला होता की महेश अण्णा कोठेंनी महानगरपालिका ही ओरबडून खाल्लेली आहे। महेश कोठेंवर आता अशी वेळ आलेली आहे, जे पहिले काँग्रेसमध्ये होते नंतर शिवसेनेत गेले, आता तुतारी या चिन्हावरती लढत आहेत। त्यांनी हे चिन्ह न बदलता हे घरीच बसावं असं त्यांनी तुम्हाला बोललेलं आहे। त्याबद्दल आता लोकांनी त्यांना घरी बसवायचं ठरवलेलं आहे। मला संधी मिळालेली नाही, तुम्हाला संधी मिळाली। मी संधी मिळाल्या नाही नंतर तुम्ही माझ्यावर आरोप करण्यापेक्षा तुम्ही संधी मिळाल्यावर काय केलं हे लोकांसमोर येऊन सांगा। तुम्हाला संधी मिळून केलं नाही, मला एकदा येऊन दाखवा। हो, मी दाखवतो तुम्हाला काय विकास काय असतं ते। नुसतं बडबड करल्याने आणि हे केल्याने लोकांना फसवून मतं घेतल्याने माणूस मोठा होत नाही। तुम्ही मोठे झाला, पण तुमच्याबरोबर असणारे लोकांना तुम्ही मोठं केलं का? आज सोलापूरच्या गरजा तुम्ही कुठल्या फुलफिल केल्या? तुमच्याकडे 6-7 खाते होती, त्या 7 खात्यापैकी कुठला फायदा आम्हाला झाला? कुठल्या खात्यामध्ये आमच्या युवकांना तुम्ही कामाला लावलं? कुठल्या खात्याचा बेनिफिट आमच्या शहराला झालं? सांगा ना एकदा येऊन समोर। नुसतं महेश कोठे पक्ष बदलला, याच्यापेक्षा दुसरी कॅसेट तुमची नाही आहे तुमच्याकडं। तुमची कॅसेट तिथंच अडकली आहे, फक्त महेश कोठे पक्ष बदलला। तुम्ही पक्ष बदलाची तुम्हाला पाळी आली नाही, तुम्हाला संधी मिळाली। तुम्हाला बी संधी मिळाली ना सर, तुम्ही माझ्यापेक्षा डबल स्पीडने केला असता या सगळ्या गोष्टी। तुम्ही पक्षात राहून पक्षाच्या नावावर निवडून येऊन त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना तरी काय केलं का? त्यांना उलट तुम्ही दारू धंदे आणि हे धंदे काढून दिले, तुम्ही त्यांना वाईट व्यसनं लावली। आत्ताच सांगण्यात आलं इथं की सगळ्या युवकांना बिघडवण्याचं काम, दारूच्या व्यसनाधीन करण्याचं काम तुम्ही केलं। तुम्ही जनतेसमोर येऊन सांगा ना तुम्ही 20 वर्षात काय केलं ते। तुम्हाला संधी मिळाली होती ना, मला तर संधी मिळाली नाही। माझ्यावर टीका करत बसण्यापेक्षा तुम्हाला संधी मिळाल्यावर तुम्ही काय केलं ते तरी सांगा ना। नुसतं टीका केल्याने लोक फसवून मतं दिली आत्तापर्यंत, पण आता ह्यावेळेस ते होणार नाही। नुसत्या टीकेने लोकांचं पोट भरत नाही, प्रत्यक्षात भाकरी द्यावी लागते। आणि आता भाकरी तुमची एका बाजूला राहिलेली आहे 20 वर्ष, त्यामुळे लोकांनी आता ती पलटी मारायची ठरवली आहे। करपलेली भाकरी आता लोकांना नको आहे, लोकांना चांगली ताजी भाकरी पाहिजे आणि त्यामुळे चांगल्या युवकाला संधी द्यायचं लोकांनी आता ठरवलं आहे। आणि त्यामुळे ही इलेक्शन युवकांनी हातात घेतलेली आहे। चला गेला चहा पाणी चला चला चला